त्याला जोडून एक प्रश्न आहे, जसं शरद पवारांनी मोदी शहा यांच्याशी एक चांगले संबंध ठेवलेले, तसं तुम्हाला वाटतं की एक चांगले संबंध असावे? काय त्यांना जे जमतं ते सगळंच मला जमतं असं माझे 6,000 फोडलेत. तुम्ही काल म्हटले होते की फडणवीसांचे पंख छाटले जात आहेत, फडणवीसांचे पंख छाटले जातात, त्यावरती एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरेंना त्यांच्यावरती जास्त प्रेम आलंय, पुतना मावशीचं ते प्रेम आहे. फडणवीसांना पण तुमची काळजी वाटते? कोणाला? फडणवीसांना. मी शहासेनेबद्दल काही बोलू शकत नाही, इच्छित नाही, कारण ती शहासेना आहे, मिंदेची शहासेना. एसन शी हा गट जो आहे, एसन शी हा गट हा शहासेना आहे. त्याच्यामुळे गद्दार सरदाराबद्दल मी काय बोलू शकत नाही, बोलू इच्छित नाही, कारण बोलण्याचे ते लायकीचे नाही आहेत. मला देवेंद्र फडणवीसांची मनापासून काळजी वाटते. म्हणजे हे उगाचच कोणाला वरवरचं वाटेल असं नाही आहे. एखादा महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत असेल तर त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. मागे मी आपल्याला उदाहरण दिलं होतं की नितीन गडकरींचं नाव तसं घेतलं जात होतं. आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय. नितीन गडकरींना संघाचाही पाठिंबा होता, मात्र त्यावेळेला त्यांना कारण नसताना सगळं बदनाम करण्यात आलं. आत्ता सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं, आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय. आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसनशी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मला मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर त्याच्यात चूक काय? मी तुम्हाला आणखीन एक आठवण सांगतो. नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या आधी ते रामटेकमधून निवडणूक लढवायचे, महाराष्ट्रामधून. परंतु जेव्हा ते पंतप्रधान झाले त्यावेळेला ते खासदार नव्हते. त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आंध्र प्रदेशात गेले, नंद्याळ. आणि त्यावेळेला NT रामाराव हे कट्टर काँग्रेस विरोधक हे मुख्यमंत्री होते. त्यांनी भूमिका अशी घेतली की माझ्या आंध्राचा माणूस पहिला प्रथम पंतप्रधान होतोय, मी त्याच्या विरुद्ध लढणार नाही. आणि जर मी विसरलो नसेन तर जवळपास 5.5 लाखाच्या मताधिक्याने नरसिंहराव विजयी झाले होते. जर इतर राज्य, इतर प्रांत त्यांच्या अस्मितेचा अभिमान बाळगत असतील तर महाराष्ट्राचा अभिमान का बाळगू नये? आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जर का अशा फोडाफोडीने घाला घालण्यात येत असेल तर मग मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राने एकवटलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान झाले तर आपण त्यांना पाठिंबा देणार. त्यांनी आज जाहीर करावं, कारण काय हे महाराष्ट्राचा कोणी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, गद्दार सोडून. साहेब, हे जे नवीन विधेयक सरकारानुपात आहे आणि दक्षिणेकडच्या राज्यांची भावना आहे की आमच्यावर अन्याय होतो, उत्तरेची जागा वाढणार, तर महाराष्ट्र या विधेयकाकडे किंवा बघा, एकूणच तुम्ही म्हणताय तोच विषय आहे. कारण गेल्या वेळेला हे विधेयक फेटाळलं गेलं. भारतीय जनता पक्षाकडे 2/3 बहुमत नाही आहे, पण जेवढे खासदार त्यांच्याकडे आहेत त्यातले 2/3 खासदार हे इतर पक्षातनं घेतलेले आहेत. आलं लक्षात? आणि हे विधेयक मंजूर करायला 2/3 बहुमत लागतं, ते नाही आहे. म्हणून मग शिवसेना फोड, तृणमूल फोड, आणखीन काही फोड, आप फोड, हे सगळं फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. याबद्दलच मी असं म्हणतोय की नेमकं विधेयक तुम्ही त्याला महिला आरक्षणाचा मुलामा लावण्याची गरज नव्हती. महिला आरक्षण पाहिजेच, ते मी म्हणेन ह्या क्षणापासून व्हायला पाहिजे. आणि आत्ता पहिल्यांदा 550च्या आसपास जे काही खासदार आहेत त्याच्यामध्ये पहिलं महिला आरक्षण लागू करा, आणि मग आपण 800, 850, उद्या 1500, 2000, 5000 खासदार होतील, ते मग त्याची टक्केवारी तशी होईल. पण डिलिमिटेशन करताना तुम्ही जो काही क्रायटेरिया लावताय त्याच्याबद्दल देशातील सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्याने एकत्र बोलून काय होणार आहे? कारण शेवटी हा विषय उत्तर आणि दक्षिण नाही आहे, संपूर्ण देशाचा विषय आहे. त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं मत हे विचारात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. केवळ फोडाफोडी करून 2/3 झाले आणि उद्या समजा आपण म्हणतोय की उत्तरेचं प्राबल्य राहील आणि उत्तरेच्या राज्याने असं म्हटलं की आम्हाला मग आता मोदी सुद्धा बाहेरचे आहेत, मोदी सुद्धा नको, मग काय कराल?
तर त्याच्यासाठी जरा सगळ्यांनी विचार विनिमय नीट करायला पाहिजे आणि मग आपण निर्णय घेऊ ना. देशहिताचा जो निर्णय असेल त्याच्यासोबत आम्ही आणि सगळेच पक्ष राहणारच आहेत. भाऊजी, आज विषयाचा समारोप होतो आहे. 6 खासदार तुम्हाला सोडून गेले म्हणून आज दौरा तुम्ही काढला, आज समारोप व्हायचा आहे. मात्र ही जी पक्षाची स्थिती झाली आहे त्या काय स्थिती झाली? आज अनेक लोक सोडून गेले. अनेक लोक नाही गेलेले. तुम्ही दौरा कव्हर केला असतात. मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे मी कुचेष्टेने म्हणत नाहीये, तुम्ही स्थानिक पत्रकार आहात, पण जे माझ्यासोबत मुंबईवरून फिरतायत आणि तुमच्याच माध्यमातून जे काही चित्र राज्यभर देशभर गेलेले आहे, तुफान प्रतिसाद आहे. उलट जे गेलेत त्यांच्या गद्दारीमुळे संतापलेले लोक पुन्हा नव्या एका त्वेषाने आणि जिद्दीने कार्यरत झालेले आहेत. काही त्यांना कंटाळून गेलेली लोक परत आलेली आहेत. काल काही जणांचा प्रवेश झाला, काही मला येऊन भेटले आणि मला म्हणाले की साहेब आम्ही यांना त्रासून गेलो होतो, आम्ही परत आता सक्रिय होतो. त्याच्यामुळे पक्ष आणि शिवसेना दरवेळेला असा काही कोणी आघात करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अधिक जोमाने उसळून वरती येते. आणि तुम्ही बघितलं असाल की माझं सरकार पाडलं गद्दारी करून 40 आमदार फोडलेले. त्याच्यानंतरच्या निवडणुकीत नवीन निशाणी जी 15 दिवस आधी फक्त मिळाली होती त्याच्यावरती आणि बाळासाहेबांचा चेहरा हा त्यांनी चोरला होता. त्याच्यामुळे थोडा संभ्रम झाला, कारण त्यांना मी असं म्हणेन हा शब्द कदाचित कोणाला गैर वाटेल, पण बिनबापाचा पक्ष आहे तो. बिनबापाचा आहे, त्यांना बाप शोधावा लागतो, बाप बदलावा लागतो.